चला मला सांगा, तुमच्या घरामध्ये केळी विकत आणतात का? किती आणतात बरं? 1 डझन, 2 डझन, किती? बरोबर, किती? अर्धा डझन, 3 डझन, काही कार्यक्रम असला तर 5 डझन, 5.5 डझन, 4 डझन, 4.5 डझन, पाव डझन, सव्वा डझन, 1.5 डझन, 2 डझन, 2.5 डझन, 2.25 डझन, 3.5 डझन, 4.25 डझन, 4.5 डझन, असे आकडे येतात ना? कोणते कोणते बघा शब्दात लिहू आपण त्याला. 4.5 डझन आणतात केळी. 4.5 डझन, 1.5 डझन, किती? 1.5 डझन, 2.25 डझन, 2.25 डझन. बरं, हे केळीच्याच बाबतीत झालं का? अजून काय काय वस्तू घेऊ शकतो? जर तुम्ही समजा पैसे वाटप केले किंवा पैसे आणले, तर कधी कोणी सांगतं चला हे माझ्याकडे 150 रुपये आहेत, 150 रुपये बोलतात. 150 रुपये ऐकलं शब्द कधी? 150, 250, 250, 550, 550, 500, 2.25 लाख, बरोबर, 2.25 लाख वगैरे वगैरे. हे असे शब्द तुम्हाला ऐकायला भेटतात ना. आणि मग हे असे शब्द तुम्ही ऐकल्यानंतर हे कधी तुम्ही अक्षरात लिहिले का? हे शब्द तुम्ही घरात जेवताना भाकर मागता, पोळी मागता, चपाती मागता. जर पोट भरत भरत आलं तर किती मागता रे? चोखंड, बघा शब्द चोखंड. आता तो काय बोलला दुसरा एक? चतकोर, म्हणजे चतकोर म्हणला पण त्याचा शब्द काय तो? चतकोर. अर्धी, मला किती पाहिजे? अर्धी भाकरी, अर्धी पोळी. जाऊ. मग हे सगळे जे शब्द आहेत, हे शब्द आपण अंकात कसे लिहितो? याच्यासाठी जेव्हा हे शब्द अंकात जातात त्याला अपूर्णांक म्हणतात. कसा अपूर्णांक? जेव्हा एक भाकरी आहे, ही एक भाकरी, ठीक आहे. कशाची? ज्वारीची का बाजरीची? चला, बाजरीची जास्त आवडते. हॉटेलमध्ये बाजरीची खाता का ज्वारीची? हॉटेलमध्ये जाताना ज्वारीची भाकरी खाता, असं कसं बरं? हॉटेलमध्ये दूध खाता? भेटले बेटा? यस, कलर खडू आपल्याकडे आलेले आहेत. आता ही एक भाकरी आहे, आणि या भाकरीचे असे किती भाग केले? 4 तुकडे केले. जर तुम्ही तुमच्या मम्मीला चतकोर भाकरी मागितली, किती? चतकोर, तर मम्मी किती देते? 4 पैकी हा, हे असे 4 भाग करते आणि 1 भाग तुम्हाला देते. किती पैकी रे? 4 पैकी. हे बघा, हे 4 भाग होते, त्या 4 पैकी 1 तुम्हाला भेटला.
मम्मीकडे किती भाग राहिले? किती पैकी? 4 भागापैकी मम्मीकडे राहिले 3 भाग, पण किती भागापैकी? 4 भाग. म्हणजेच हे बघा, जर हा भाग तुम्हाला मम्मीने दिला असला, ओके, तर मम्मीकडे किती राहिले? 3 भाग. म्हणजे ही जी बाकीची भाकर आहे, ओके, ही एवढी भाकर मम्मीकडे राहिली. तुम्हाला त्यातले आले, तुम्हाला आला 1 भाग आणि मम्मीकडे राहिले 3 भाग. म्हणजे मम्मीकडे असलेली भाकर किती आहे? 4 पैकी 3. आणि तुम्ही किती घेतली? 4 पैकी 1. आणि जर तुमचे 1 भाग आणि मम्मीचे 3 भाग जर आपण असे पुन्हा एकाला एक जोडले तर जुटतात का? जुटतील ना. आणि पुन्हा भाकरीसारखा आकार तयार होईल ना पुन्हा जसाच्या तसा. म्हणजेच जर हा 1 भाग तुमचा 4 पैकी 1 आणि 4 पैकी 3 हे तिन्ही जर एकत्र केले तर पुन्हा काय किती भाग होतील? ते 4 भाग. आणि ते जर 4च्या 4ही भाग जोडले तर काय तयार होईल रे? पूर्ण भाकर तयार होते. पुन्हा 4 भागापैकी 4 भाग एकत्र आले तर भाकर काय झाली? तयार. पुन्हा एक जशीच्या तशी भाकर तयार होते. मग हे जे सगळं चालतं, हे सगळं चालतं व्यवहारी अपूर्णांकामध्ये. हे जे शब्द वापरले जातात, चोखंड, चतकोर, अर्धी, सव्वा दोन, 3.5, पावणे 5, हे सगळे शब्द कोणत्या भाषेत वापरले जातात किंवा कुठे वापरले जातात? व्यवहारामध्ये. देणे घेणे करतो ना आपण तिथे. बघा, हा व्यवहार झाला. 4.5 डझन केळी आणली, म्हणजे आपण त्याला काय दिले? पैसे दिले. त्याच्याकडून काय घेतलं? केळी घेतली. म्हणजे काय केला? व्यवहार केला. मम्मीने तुम्हाला भाकर दिली, बरोबर आहे, देवाणघेवाण झाली ना. तुम्ही घेतलं, मम्मीकडे शिल्लक राहिलं. किंवा तुम्ही काहीतरी दिलं, हा, अर्धा लाडू मला दे, अर्धा लाडू तू घे. लाडू किती होता? 1 होता. देण्या घेण्याचा झाला व्यवहार. म्हणजे या सगळ्या गोष्टी व्यवहारात वापरल्या जातात, म्हणून याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक. काय शब्द याला? व्यवहारी अपूर्णांक. आपल्याला शिकायचंय अपूर्णांक. कोणता घटक शिकायचा आहे? अपूर्णांक. आपण याला छोट्या अक्षरात लिहितो मी. अपूर्णांक. या सगळ्याला अपूर्णांक म्हणायचं. आता तुम्ही लक्ष द्या, कुठे कुठे आहे अपूर्णांक? बघा, तुम्ही 2 वर्ग एकत्र आहे. हे 5वीचे आहेत, तुम्ही 6वीचे आहे. तुम्ही नवोदयला बसलात, तुम्हाला BTS ला बसायचं, MTS ला बसायचं, मंथनला बसायचं. यासारख्या कोणत्याही परीक्षेला किंवा पुढच्या वर्षी 7वीचं जर आपण पुस्तक आणलं तर 7वीच्या पुस्तकात सुद्धा स्कॉलरशिपच्या घटकामध्ये हा अपूर्णांक घटक महत्वाचा आहे. आता तुम्ही बघितलं तुमच्या समोर, हे कोणतं पुस्तक आहे? नवोदयचं. किती नंबरचा घटक आहे? 8वा घटक. काय नाव आहे त्याचं? अपूर्णांक. तुमच्या 5वीच्या पुस्तकात किती नंबरला आहे अपूर्णांक? 5व्या नंबरला. तुमच्या 6वीमध्ये किती नंबरला आहे? 6 नंबरला. 5वीचं 5वं प्रकरण अपूर्णांक, 6वीचं 6वं प्रकरण अपूर्णांक. नवोदयमध्ये अपूर्णांक, स्कॉलरशिपमध्ये अपूर्णांक. आज जे तुम्हाला NMMS ची जी पुस्तकं दाखवले त्याच्यात सुद्धा अपूर्णांक हा घटक आहे. 4थीच्या मुलांसाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मग जो अपूर्णांक तयार होत असतो तो अशा पद्धतीने असतो की त्याचे किती भाग केले आणि त्याच्यापैकी त्याच्यासारखे किती दिले. त्याच्यासारखे किती दिले. जर समजा हा भाग आहे, ही एवढी भाकर आहे,
आता तुम्ही या भाकरीतून जास्तीत जास्त किती भाग घेऊ शकता? किती घेऊ शकता जास्तीत जास्त? अरे स्वतःच डोकं वापरा. ही पूर्ण एक भाकर आहे, तिचे 4 तुकडे केले तर किती तुकडे तुम्ही घेऊ शकता जास्तीत जास्त? तर किती घेऊ शकता? आपलं उत्तर कॉन्फिडेंटली लवकर सांगायचं. अरे तुला सांगितलं, हा तुझे आवडते गुलाबजामुन ठेवले एका वाटीत आणि सांगितलं याच्यातलं तू जास्तीत जास्त किती घेऊ शकतो? अरे अख्खेच घेऊ शकतो ना, सगळेच घेऊ शकतो, बंद घेऊ शकतो, वाटीच घेऊ शकतो. तुला सांगितलं ना किती घेऊ शकतो? किती घेऊ शकतो? या भागातले 4 भाग घेऊ शकतो. जर 5 भाग घ्यायचे असले, असे एवढाले 5 भाग घ्यायचे असले तर कसे घेता येईल? हा काय करावं लागल? हे 4 घ्यावं लागल, पुन्हा एक भाकर मोडावी लागल आणि पुन्हा एक भाकरी मोडून त्या भाकरी मधला सुद्धा काय करावं लागल? एक छोटा भाग तिचे 4 करावं लागल आणि 4 करून त्यातला एक भाग पुन्हा उचलून घ्यावा लागेल. मग त्याला किती होतील? ते तुमच्या जवळ किती होतील? कशासारखे 5? एकाचे 4 त्याच्यासारखे किती झाले? 5. प्रत्येकाचे 4च भाग केले ना, तो अपूर्णांक कसा होईल माहितीये का? 4 भागापैकी किती घेतले? 4 सारखे किती घेतले? 5. 4 पैकी नाही, 4 सारखे 5. हे काय आहे? 4 सारखा 1. शिल्लक किती राहिले? 4 सारखा 1. इथे किती आहे? 4 सारखे 3 आणि हे 4 सारखे 4 म्हणजे 1. ओके, तर हे झाले अपूर्णांक. त्याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक हा प्रकार सुद्धा आहे. आपण जर अपूर्णांक म्हटलो तर याला तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. याचं वाचन कसं करायचं रे? कसं म्हणायचं याला? 5/4. 5 काय आहे? अंश. आणि 4 काय आहे? छेद. म्हणजेच ही जी मधली रेषा आहे, थोडक्यात ही भागाकाराची रेषा आहे. ही रेषा कोणती आहे? मधली भागाकाराची रेषा आहे. याच अंकाला, कशाला? हे जे 5/4 आहेत याला आपण 5/4 असे सुद्धा लिहू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. ह्यालाच आपण आता हे कसं मांडायचं तिथे? कशाला भागायचंय? 5 ला भागायचंय 4. बघा हेच कसं बदलत गेलं, लक्षात आलं का? आता याला काय म्हणतो आपण? 4/5 नाही, मग 5/4. याला काय म्हणतो? 5/4. याला काय म्हणतो? 5/4 किंवा 5/4. ओके, ह्या गोष्टी आपल्याला ज्या घटकात शिकायच्या आहेत त्या घटकाला म्हणायचं अपूर्णांक. ठीक आहे, चला थोडा वेळ आपण आता पुन्हा पुढचं आपल्याला घ्यायचंच आहे. चला आता पुढे जाऊ आपण. हे अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक, एकामध्ये अंश असतो, एकामध्ये छेद असतो. आता आपण जाऊ पुढे. कोणता वर्ग आहे? इकडे आहे इयत्ता 5वी. त्यांचा सुद्धा विषय कोणता? गणित. आणि कितवा घटक आहे? घटक 5वा. नाव त्याचं अपूर्णांक. सेम घटक इयत्ता 6वीचा सुद्धा आहे. घटक तोच अपूर्णांक. अपूर्णांक मध्ये आपण आता पहिला भाग बघू. अपूर्णांकाचे वाचन. काय? अपूर्णांकाचे वाचन. 7 आणि छेदामध्ये आहे 8.
कसं वाचायचं? लिहा, चला लिहायला सुरुवात करा. 7 छेद 8. एक तर असं लिहू शकतो किंवा यालाच आपण 7 अंश छेद 8. 7 अंश छेद 8 असंही म्हणू शकतो. ओके, इथे छेद किती आहे? छेद किती आहे? बोला. छेद 8 अंश 7. याला आपल्याला म्हणायला लागेल. मग इथे काय म्हटलं आपण? 7 छेद 8. आता इथे सरळ सरळ म्हटलं 7 अंश आहे आणि छेद 8 आहे. 7 अंश छेद 8. दुसरं एक वाचन करा. कसं वाचायचं याला? 17 छेद 5 छेद 5 किंवा 17 अंश 17 अंश छेद 5 छेद 5. ओके, समजलंय? त्यानंतर आपल्याला तिसरा आणखी एक तुम्हाला लिहायला देतो मी. आता हे तुम्ही लिहायचं. हे तुम्ही लिहा, पटकन आटपा, लवकर संपवा. झालं? लिख रे, जल्दी जल्दी लिखो. हो गया तो होगा तो बक्को. पटकन लिखो, लवकर लिखो, जल्दी जल्दी लिखो. झाला का? झाला. काय लिहायचं होतं? अतिशय सोपी गोष्ट होती. काय करायचं होतं आपल्याला? इथे काय म्हणायचं? 25 छेद मात्र छेद 12. आणि तोच अपूर्णांक कसा होता? 25 अंश छेद 12 झालं. आणि दुसरा काय होता? 25 अंश छेद 12. बस. आता यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आल्या का? एक तर इथे काय लिहा, हा ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक. पहिला अपूर्णांकाचा अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? छेद. मग याला काय म्हणता येईल रे आपल्याला? पहिला अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक. पहिला जो अपूर्णांक आहे लिहा पटकन त्याच्या पुढे. यस, हा हा, एकच मिनिट. जसं की मग याचा अंश लहान आहे आणि छेद मोठा आहे. ज्याचा अंश मोठा असतो, आता हा व्यवहारी अपूर्णांक आहे. हा काय आहे? व्यवहारी अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा, व्यवहारी अपूर्णांकात ज्याचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक, पण याचा छेद मोठा आहे म्हणून हा काय झाला? छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक, छेद अधिक. छेद अंशापेक्षा अधिक आहे, मोठा आहे म्हणून याला काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. आता इथे बघा,
2 नंबर मध्ये छेद मोठा आहे का अंश मोठा आहे? अंश मोठा आहे. याचा अंश मोठा आहे म्हणून याला काय म्हणायचं? अंशाधिक. काय म्हणायचं याला? अंशाधिक. अंशाधिक अपूर्णांक. बर, आता इथे काय झालं परत? छेद मोठा का अंश मोठा? अंश. मग हा अपूर्णांक कोणता? अंशाधिक अपूर्णांक. ध्यानात ठेवा. याला काय म्हणायचं? अंशाधिक. चला आता एक अपूर्णांक तुम्ही लिहा, मी सांगतो फक्त. दोन्ही पण तुम्ही लिहायचं, अंकात पण आणि अक्षरात पण, आणि ठरवायचं तो अंशाधिक आहे का छेदाधिक आहे. ठीक आहे, घ्या. 29 अंश छेद 52. हा, 29 अंश छेद 52 किंवा 29 छेद 52 दोन्ही गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. मी काहीच सांगणार नाही, त्याचं वाचन पण लिहायचंय. मी फक्त तोंडी तुम्हाला सांगितलंय. काय लिहायला सांगितलंय? 29 अंश छेद 52 हे तुम्ही लिहा. अशा प्रकारे असंही लिहा, असंही लिहा, आणि ठरवा तो व्यवहारी अपूर्णांक आहे का? व्यवहारी अपूर्णांक तर आहेच, पण तो अंशाधिक आहे का छेदाधिक आहे? लिहू द्या. लिहिलं? त्याचं वाचन लिहा, अक्षरात लिहा ते. मी चेक करणार, प्रत्येकाचं मी चेक करणार आहे. काळा कोड नकोय. अंक मराठीची एक इंग्लिश मध्ये नको, दोन्ही अंक इंग्लिश मध्ये काढायचे. लिहा पटकन. इतका वेळ काय करता? झालं? छंद असतं का? छंद अजून झालंय तुझं? लिहिलं बेटा पटकन. लवकर आटप, लवकर आटप. झालं? ओके, झालं? पाठ पाठ लवकर रखता. काय सांगितलं मी? 29 अंश छेद 52. झालंय? झालंय? झालं? नाही झालं. आटप पट. झालं? अक्षर चांगलं काढायचं. अजून कसं लिहायचं होतं? अतिशय सोपं होतं. शेवटचं आपलं या प्रकारातलं किती होतं? काय सांगितलं सांगा रे? 29 छेद 52. सरळ लिहायचं होतं. 29 छेद छेद किती? बघा, 52 नळाचा त्याला न पुन्हा 52. किंवा याचं दुसरं वाचन काय करतोय आपण? 29 अंश छेद 52. बर, आता याचा अंश मोठा आहे का छेद मोठा आहे? छेद मोठा आहे. ज्याचा छेद मोठा त्या अपूर्णांकाला काय म्हणायचं? छेदाधिक. छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक का म्हटलं बरं याला आपण? कारण की याचा छेद मोठा. बरं, जर अंश मोठा असता तर काय केलं असतं? कसं म्हटलं असतं? आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे, सममूल्य अपूर्णांक. आतापर्यंत काय पाहिलं आपण? बघा, अपूर्णांकाला कसं वाचायचं? अपूर्णांक म्हणजे काय? तर अपूर्णांक म्हणजे जी वस्तू काही भाग पूर्ण काही भाग अपूर्ण असतो किंवा अपूर्णच असते त्याला अपूर्णांक म्हणायचं. त्या अपूर्णांकाचं लेखन कसं करायचं असतंय? अंश आणि छेदाच्या रूपामध्ये. एक अंश असतो, मध्ये आडवी रेषा असते, एक छेद असतो.
जो छेद असतो त्याच्यासारखे समान भाग अंशात असतात, त्याच्यासारखे त्याच वजनाचे त्याच मापाचे तेवढेच. आता इथे काय झालं माहितीये का, एक वस्तू त्या 8 भागासारखे 7 भाग घेतले, 8 भागासारखे 7 भाग घेतले. इथे काय झालंय, त्याच वस्तू तीच म्हणजे आणखी दुसरी कुठली तरी काहीतरी वस्तू 5 भाग केलेत आणि 5 सारखे 17 भाग केलेत, पण एकाचे किती केले 5. मग एकाचे 5, मग अजून एक दुसरी फोडली तिचे 5, तिसरी वस्तू फोडली तिचे 5, 15 झाले. चौथी वस्तू फोडली त्यातले किती घेतले 2, तेव्हा कुठं हे 17 झाले, 5 सारखे 17. बरं यातले 5 जर वेगळे काढले, या 17 मधले फक्त 5 वेगळे काढले, एकाला एक जोडले, तर काय होईल रे तयार, एक पूर्ण तयार होईल. आता यातला एक संपला ना, फोडले होते आपण त्यातला, मग हे 17 राहिले का, किती झाले कमी, 5 कमी झाले, किती राहिले असतील 12. पुन्हा 5 निघले, पुन्हा एक वस्तू बनली, किती राहिले, अरे 12तले 5 गेले, 7 राहिले, अजून 5 निघतात, पुन्हा एक 5 काढले, वस्तू बनली, किती राहिले, काय 5 सारखे 2. वस्तू किती तयार झाल्या, 3 वस्तू, म्हणजे 3 पूर्ण तयार झाले, 3 पूर्ण तयार झाले. आणि आता चौथा तयार होईल का, का नाही होणार, कारण आपल्याला 5 पाहिजे होते, त्याच्यासारखी तयार करण्यासाठी किती भाग पाहिजे होते, 5 पाहिजे होते, परंतु 5 भाग नाहीयेत, फक्त 2च राहिले. कशासारखे 2 राहिले, 5 सारखे. एकाचे किती केले 5, 5 सारखे 2 राहिले. बाकीचे 15 आपण काय केलं, एकाला एक जोडले, 5 जोडले, 1 झाला, पुन्हा 5 जोडले, पुन्हा 1 झाला, पुन्हा 5 जोडले, पुन्हा 1 झाला, असे 3 पूर्ण झाले. सफरचंद जर समजा हे सफरचंद जर असले तर 3 सफरचंद फोडले, चौथा पण फोडला आणि त्या प्रत्येकाचे 5-5 भाग केले, प्रत्येकाचे 5-5 भाग केले. तो हे काय सांगतो की एकाचे 5 केले आणि 5 सारखे 17 घेतले, 5 सारखे किती घेतले 17. मग एकाचे 5 अजून वाढवले, दुसरा फोडला त्याचे 5 पुन्हा एकत्र केले, पुन्हा तिसरा फोडला त्याचे 5 पुन्हा एकत्र टाकले अशा टोपलीमध्ये. त्या टोपलीत 3 फोडल्यावर किती झाले 15 भाग झाले, फोडले किती 3. अजून चौथा फोडला, त्यातले 2च तुकडे टाकले, आता टोपलीत किती झाले 17. कशासारखे झाले 5 सारखे, 5 सारखे किती झाले 17 झाले. आता काय केलं 5 काढले, त्याचा काय तयार होईल, एक सफरचंद, एक तयार होईल ना. पुन्हा 5 काढले, पुन्हा एक सफरचंद, पुन्हा 5 काढले, पुन्हा एक सफरचंद, 15 झाले. टोपलीत किती राहिले 2 राहिले. त्या 2चा सफरचंद तयार होईल का, नाही. त्याला सफरचंद तयार होण्यासाठी अजून किती लागतील 3, आणखी 3 लागतील. 3 फोडी जर त्या पहिल्या चौथ्यातल्या बाजूला काढून ठेवल्या होत्या, त्या जर त्या टाकल्या तर पुन्हा एक सफरचंद तयार होईल, म्हणजे 4 पूर्ण तयार होतील. पण तिथे 2च होत्या, 3 तर डायरेक्ट खाऊनच घेतल्या होत्या आधी. चौथा फोडला, 2 टोपल्यात आणि 3 पोटल्यात, आपलं पोटात आहे का नाही. 2 टोपल्यात 3 पोटल्यात. आता त्या 3 कधी भेटतील का, भेटूच शकत नाही, आणि जर घेतल्या तर जुडू शकत नाही. ज्या पोटल्यात गेल्या त्या लगे वाटल्यात गेल्या, त्या जुटू शकत नाही. मग ह्या 2 फोडी शिल्लक कायमच्या राहणार. म्हणजे जर आपण जोडले सफरचंद तर 3 पूर्ण होतील आणि 2 फोडी किती सारख्या 5 सारख्या. बघा पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे. याला मी एकदा पुसतो, याला कंटिन्यू करू आपण, याला पण कंटिन्यू करता येणार आहे. याला मात्र पुढे हा भाग कोणता अपूर्णांक आहे, हा अंशाधिक का छेदाधिक, हा छेदाधिक, हा अंशाधिक. हे 2 अपूर्णांक घेऊ आणि याला उडवू आपण एकदा, तुमच्या लक्षात येईल पुढे, कारण पुढचाच भाग आपल्याला शिकायचा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता इथं काय केलं आपण, याच्यापासून 3 सफरचंद तयार झाले, पूर्ण 5-5 फोडी एकत्र, 5-5 फोडी एकत्र, 5-5 फोडी एकत्र केल्या, 3 सफरचंद तयार झाले.
आता 5 सारख्या किती फोडी शिल्लक राहिल्या? फोडी किती शिल्लक राहिल्या? 2. हे तर सफरचंद तयार झाले. 3 सफरचंद कसे पूर्ण आहे का अपूर्ण आहे? 3 सफरचंद पूर्ण आहे. म्हणजे याचं वाचन कसं करायचं? 3 पूर्णांक आहेत. हे ते अंकच पूर्ण झाला ना, अख्खा झाला ना, भरला ना, अख्खा सफरचंद तयार झाला. म्हणून याला काय म्हणायचं? 3 पूर्णांक. आता हा काय राहिला होता? 2/5. 3 पूर्णांक 2/5. 3 पूर्णांक 2/5. म्हणजे 5 फोडी केल्या एकाच्या, त्याच्या सारख्या जेवढ्या ज्या काही फोडी झाल्या, जशा ज्या मापाच्या झाल्या असतील त्या मापाच्या फक्त 2च शिल्लक राहिल्या. जर अजून 3 फोडी याच्यात टाकल्या असत्या 5 सारख्या तर अख्खा सफरचंद तयार झाला असता. पण त्या 17 मध्ये 3 पूर्ण झाले आणि 2 फोडी शिल्लक राहिल्या. म्हणजे हा झाला पूर्णांक आणि हा झाला अपूर्णांक. आणि दोन्ही एकत्र केल्यावर याला म्हणायचं पूर्णांक. आणि त्याच्यात काय आहे? युक्त. युक्त म्हणजे काय? दुधात साखर असेल तर साखरयुक्त दूध आहे. दुधात साखर असेल तर साखरयुक्त दूध आहे. जर दुधात पाणी असेल तर अरे यार हे पाणीयुक्त दूध आहे. दुधात पाणी टाकून आणलं असेल एखाद्याने तर हे पाणीयुक्त दूध आहे. म्हणजे दुधात पाणी आहे. तसं हे पूर्णांक आहे पण त्याच्यात अपूर्णांक टाकलेला आहे. म्हणून याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक? कारण ते दोन्ही सोबत आहे. सोबत असणे म्हणजे युक्त असणे. एक प्रकारे युक्त हा सोबत साठी समानार्थी शब्द काही प्रमाणात म्हणता येतो. मग हा अपूर्णांक कोणता आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. हा अपूर्णांक कोणता आहे? यस, कोणता आहे? अंशाधिक अपूर्णांक. हा याला छेदाधिक का नाही म्हटलं आपण? कारण त्याचा अंश मोठा आहे. मग याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतोय आपण? पूर्णांक युक्त अपूर्णांक. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? असा अपूर्णांक दिसला तर हा आहे पूर्णांक, हा आहे अपूर्णांक. दोन्ही सोबत आहेत म्हणून त्याला म्हणायचं. आता याच्यात पूर्णांक नाहीये का? कारण सगळे कापून एकत्र केले. जर जोडले तर झाला पूर्णांक. पण जोडलेले आहेत का इथे? नाही, इथे तोडलेले आहेत. आता याच्यात एखाद्याचे 12 भाग केले. समजा एका सफरचंदाचे 12 भाग केले आणि अशा 25 फोडी घ्यायच्या. एक सफरचंदाचे 12 केले, किती फोडी भेटतील जास्तीत जास्त? एकच फोडला आणि 12 भाग केले, किती भेटतील? आपल्याला 25 घ्यायचे. कशी घेता येईल? 2 फोडले होतील का 25? यस, व्हेरी गुड. बघा, एक फोडला 12 भाग, दुसरा फोडला 12 भाग, झाले 25 फोडी. 24 फोडी झाले. अजून एक फोड घ्यायची आहे, तिसरा फोडावा लागेल. त्याच्या किती फोडी करायच्या? एक नाही, त्याच्या सुद्धा 12 करायच्या आणि त्या 12 मध्ये एक घ्यायची. आता राहिल्या किती मागे? 11. किती सारख्या? 12 सारख्या 11 राहिल्या आणि 12 सारखी एक घेतली. जर आपण त्या 25 फोडी मधल्या ते सफरचंद पुन्हा तयार करायचं ठरवलं तर किती तयार होतील? पूर्ण 2 पूर्ण तयार होतील. 2 पूर्ण तयार होतील. एक शिल्लक राहील फोड. किती सारखी? व्हेरी गुड. तुमच्या डोक्यात परफेक्ट बसायला लागले. म्हणजे पुन्हा त्याचे आपण जर सफरचंद केले तर 2 पूर्ण झाले, एक राहिला अपूर्ण. पूर्ण झाला का तो? नाही. कसा राहिला? अपूर्ण राहिला. पूर्ण झाला नाही. कसा राहिला? अपूर्ण. म्हणून हा काय झाला? पहिले हे 2 कसे झाले?
पूर्ण आणि हे अपूर्ण, म्हणून तर याला काय म्हणायचं? पूर्णांक युक्त अपूर्णांक. समजमध्ये आला? सगळ्यांच्या समजमध्ये आला? व्हेरी गुड. बघा आता हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग त्याला कसं वाचायचं? पूर्णांक युक्त अपूर्णांकाला कसं वाचायचं ते बघू एकदा आपण. याला पुसून टाकू आता. हे बघा, हे लिहून घ्या एकदा, हे पण आणि हे पण. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. याचं वाचन कसं करायचं? तर हे दोन पूर्ण आहे म्हणून त्याला म्हणायचं दोन पूर्णांक. दोन पूर्ण आहे म्हणून दोन पूर्णांक. 1/12 अपूर्ण आहे म्हणून त्याला 1/12 अपूर्णांक. तर मग तेच दोन पूर्णांक 1/12. 1/12. जसं इथं लिहिलं 3.2/5, तसं 2.1/12 इथे. चला लिहून काढा पटकन. येस, खालचं नाही पुसत, पण तुम्हाला नवीन देतोय ते तुम्ही लिहायचंय. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे वाचन. हा काय आहे? हा सुद्धा व्यवहारी अपूर्णांक आहे, पण व्यवहारी अपूर्णांकातला कोणता? तर 7.3/5 अपूर्णांक. त्यातला व्यवहारी अपूर्णांक पण कोणता? पूर्णांक युक्त अपूर्णांक. हा कोणता? बोलत चला. अगं बाई, पेन टोचत असतात का? तुला टोचायला दुसरं काही आणून देऊ का? हा, काय काय देऊ तिच्या हातात मला? लिहा. झालं खालचं लिहून? आता हे तुम्ही लिहायचंय. याला म्हणा हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे का? पहिली गोष्ट, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे का? आहे. मग तिथं लिहा पूर्णांक युक्त अपूर्णांक. आणि त्याचं वाचन लिहा. कसं वाचायचं? मग हा जर पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे तर ते कसं वाचायचं ते लिहा. 7.3/5. व्हेरी गुड. याला हा पहिली गोष्ट पूर्णांक युक्त अपूर्णांक. कस काय आहे बरं पूर्णांक युक्त अपूर्णांक? यस, व्हेरी गुड. याच्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक सोबत आहेत. म्हणजे 7 भाग पूर्ण आहेत, 7 पूर्ण आहेत आणि 8व्यासाठी एवढे किती बाकी आहे बरं? 8व्यासाठी 2 बाकी. व्हेरी गुड. 8व्यासाठी फक्त इथं 2 बाकी आहे. जर याच्यात 2 5सारखे 2 टाकले तर 8 पूर्ण होणार आहे. इथे सध्या 8 पूर्ण नाही, मग 7 पूर्ण आहे. म्हणून याला काय म्हणणार आपण? 7.3/5. ओके. जर याला आणखी कुठल्या पद्धतीने वाचता येईल? व्हेरी गुड.
7.3/5. समजा हे पूर्णांक युक्त अपूर्णांक. ओके, व्हेरी गुड. याच्यानंतर आपण पाहणार आहोत सममूल्य अपूर्णांक. सममूल्य, मूल्य म्हणजे काय रे? हे झालं का? थांबू. बरं, आपण तोपर्यंत पुढचा भाग स्टार्ट करू. एकदा घ्या पटकन लिहून. तिचं पाहून लिह बेटा. कुसू सममूल्य अपूर्णांक. पुढचा भाग कोणता घ्यायचा आहे आपल्याला? सममूल्य अपूर्णांक. सममूल्य, सम म्हणजे समान. सम म्हणजे समान. सम म्हणजे समान. इक्वल, इक्वल व्हॅल्यू फ्रॅक्शन, इक्वॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सम म्हणजे समान. मूल्य, मूल्य म्हणजे किंमत. मूल्य म्हणजे काय? किंमत. आता मी समजा एक छत्री घेतली. काय घेतली? एक छत्री घेतली 180 रुपयाची. 180 रुपयाचं काय घेतलं? छत्री. एक रेनकोट घेतला म्हणजे फक्त कोट, फक्त कोट, शर्ट किंवा पॅन्ट. एखाद्या एक पॅन्ट घेतला. काय घेतला? एक पॅन्ट. त्याची किंमत पण 180 रुपये. दोन्ही वस्तू सारख्या आहे का? दोन्ही वस्तू सारख्या आहे का? ही वस्तू, हिची अशी दांडी असेल, हे का नाही? म्हणजे ती अशी आली असेल ना, अशी. आणि पॅन्ट अशी असेल. वस्तू सारख्या आहे का? वस्तू सारख्या नाही, पण किंमत मात्र त्यांची सारखी. म्हणजे या दोघांचं काय झालं? मूल्य समान झालं. मूल्य कसं झालं? समान झालं. मूल्य म्हणजे काय रे? ही काय? पॅन्टची ही काय आहे? छत्रीची ही काय आहे? किंमत. मूल्य म्हणजे किंमत कशी झाली? समान झाली. वस्तू वेगवेगळी, किंमत ही. आणखी काय घेऊ शकतो बरं? 180 रुपयाचं काही घेऊ शकतो ना. पुस्तक घेतलं मी, पुस्तकाची किंमत पण असते 180 रुपये. वस्तू सारख्याच आहेत का? नाही. वस्तू सारख्या नाही. वस्तू सारख्या नाही, पण किंमत आहे ना सारखी. अजून काय घेता येईल? बाजारात गेल्यानंतर काय काय घेता येऊ शकतं 180 रुपये? खूप काही. बघा, ज्याला जे आवडेल ते. हिला काय आवडलं? काय म्हटली? टरबूज. घेता येतं ना 180 रुपये? येत नाही. चप्पल, दप्तर, बॉटल, खाऊ, चिवडा, जिलेबी, खाजा, भजे, गुलाबजामुन, बापा बापा बापा, रसगुल्ला, घड्याळ, बॅटरी, ज्याला जे डोक्यात येतं, पेढा, बेल्ट, चष्मा, डब्बा. या सगळ्याची किंमत काय होती? तिथे एक पाटी लिहिलेली असते बघा. हा, काही घ्या. आता जर त्याची किंमत कमी असली तर तिथं पण 180 लिहिलेलं असेल का? कधी कधी. आता हा तंगवा आहे माझ्या खिशातला. 5 रुपये, 10 रुपये जे असेल ते. ओके. मग तिथं लिहिलेले असतं सेल सेल सेल.
₹10. हर एक माल 10 रुपये. हर एक माल 10 रुपये 10 रुपये 10 रुपये वगैरे वगैरे. आणि त्याची जेवढी किंमत त्या दुकानात मग तोच माल ठेवलेला असतो. 10 रुपये किमतीचे सगळे माल. किंमत 10 रुपये. वस्तू वेगवेगळ्या असतात का समान असतात? वस्तू वेगवेगळ्या, किंमत मात्र समान. म्हणून याला म्हटलंय मूल्य म्हणजे किंमत. आणि आपल्याला आता वस्तू नाही बघायच्या, आपल्याला अपूर्णांक बघायचे. आपल्याला काय पाहायचंय? अपूर्णांक. किंमत समान असेल, आकडे वेगळे असतील. बघा, एक भाकरी मोडली, एक तुकडा दिला. किती भाकरी दिली? याला काय म्हटलं आपण? अर्धी. एक चपाती मोडली, तिचे 2 केले, एक तुकडा म्हणजे किती? वस्तू बदलल्या का सेम आहे? अरे भाकरी आहे नाही, ही चपाती आहे. एक गोळी, एक गोळी तोडली, किती दिली? चला, इकडे वस्तू बदलत चालल्या, पण इकडचा शब्द है ना. मग हे लाडू फोडला, लाडू. लाडू ना भाऊ, कसा करू रे? बोल करू. आणि फोडला. आता हा कस काय अर्धा झाला आणि ही कस काय अर्धी झाली? यांचं लिंग बदललं. लाडूचं लिंग कोणतं आहे सांगा बरं? पुल्लिंग. भाकरी, चपाती, गोळी, डब्बा. समजा एखादा डब्बा, हे आपलं डस्टर. डस्टर तोडलं. डस्टर अर्धा डस्टर का अर्धे डस्टर? हा, ही, हे, याला काय म्हणायचं? हे. यस, हे कोणतं लिंग होईल? नपुंसकलिंग. नपुंसकलिंग. चला, असो, मराठीचा भाग नाही आपल्याला, सध्या गणित शिकायचं आहे. अपूर्णांक आपण पाहतोय, सममूल्य अपूर्णांक. याच्या अगोदर काय पाहिलं? अपूर्णांकाचं वाचन पाहिलं. त्याच्यानंतर पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याचं वाचन पाहिलं. आणि आता आपल्याला काय पाहायचंय? सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक हा फार मोठा भाग आहे. तुम्हाला मागे मी एकदा बाहेर शिकवलं होतं, आठवतंय का? किमती समान पाहिजे. किमती समान पाहिजे. मग आपण हे बघा, इथे हेच होत चाललंय. अर्धा, अर्धी, अर्धी. अर्धा कसं लिहायचं रे? अर्धा हे आता अक्षरात तर लिहिलं, पण मग अंकात कसं लिहायचं? अर्धा. समजा 4 फोडी आणि त्याचे यस 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 4 फोडी समजा, त्याच्यातले अर्धा घालता 2. बघा, 8 लाडू आहे. 8. 8चे अर्धे केले. अर्धे याला ना अर्धे याला. 4/4 किती? 4 4. याला 4, त्याला 4. आता अर्धा कसा लिहायचा? मग 1 2 सारखे एकाचे 2 केले, त्याच्यापैकी 1 दिला. 2 सारखे 1 म्हणजे अर्धा. इथे 10 सारखे 5 किंवा 10 पैकी अर्धे किती? 5. हे पण कसे झाले? अर्धे झाले ना. 400 पैकी 200 अर्धे. अर्धे.
14 पैकी 7 अर्धे 34 पैकी 17 याला वाचायचं कसं 17/34 याची किंमत किती आहे अर्धे हे 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 किती आहे अर्धे अर्धे अर्धा मग हे जर सगळे अर्धे आहे पण मग अर्धा कसा लिहितो आपण 1/2 सगळ्यांची किंमत काय व्हायला लागली ही 1/2 इतर आहे 1/2 बरोबर मग सगळ्यांची किंमत 1/2 यायला लागली अंक बदलले किंमत नाही बदलली बरोबर आहे ना अंक बदलले किंमत नाही बदलली अंक बदलले किंमत नाही बदलली वस्तू बदलल्या किंमत नाही बदलली बरोबर सफरचंद अर्धा वस्तू बदलली पण किंमत अर्धी तीच आहे इकडे आपण गोळ्या घेतल्या चॉकलेट घेतल्या बिस्किट घेतले काय 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 बाजारातलं सगळं घेतलं 180 वाला वस्तू बदलल्या किंमत तीच तसं इथं अंक बदलले किंमत तीच अंक बदलत गेले किंमत तीच म्हणजे हे झाले एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक सगळ्यांची किंमत सारखी आहे सर मग हे 200 400 हे अर्धा कसं काय हो ना मग 200 अर्धेचे ना 400चे 7 अर्धेचे ना 14चे 13 अर्धेचे ना 26चे 17 अर्धेचे ना 34चे अजून सांगा बरं असे मी लिहित जातो तुम्ही सांगा यस नाही तसं सांग ना काय काय म्हणू त्याला मी 6/12 अर्धे आहे 18/36 अर्धे आहे सांगा 2/4 राईट अर्धे आहे सांग सांग बोल 50 ना अर्धा 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 100/200 9/18 राईट अर्धा 50/100 तसं सांगायचं होतं पण सांगितलं की 2/4 यस 20/40 19/25/50 या सगळ्यांची किंमत अर्धा आहे बघा अर्धा 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 आणि हा सुद्धा म्हणजे प्रत्येकाची किंमत किती आहे किंमत सारखी आहे ना मग याला काय म्हणायचं ज्या अपूर्णांकाची किंमत सारखी असते त्याला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक ठीक लिहिता तुम्ही सममूल्य अपूर्णांक तुमच्या मनाची लिहून काढा बरं 10 अपूर्णांक मी बघा किती दिलेत तुम्हाला याला कसं लिहू यस हे सोडून 10 सममूल्य अपूर्णांक लिहा त्यांची किंमत सारखीच पाहिजे हा नाही तर फक्त अर्धाच व्हायला पाहिजे असं काही नाही किंमत फक्त सारखी किंमत पाहिजे नाही तुम्हाला सर हे अर्धाच का मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं 1/2 बरोबर 2/4 बरोबर 8/16 यांची किंमत सारखीच आहे 13/26 5/10 किंमत सारखी म्हणजे बरोबर म्हणून हे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात हा लिहा 5/10 डबल झालं 15/30 करू इथे किती तरी लिहू शकतो हे कोणते अपूर्णांक आहेत
सममूल्य अपूर्णांक. आता समजा एखाद्या अंकाची किंमत 1/4 आहे. 4 सारखा आहे म्हणजे याची किंमत आहे पाव. याची किंमत किती आहे? पाव. याची किंमत आहे अर्धा. याची किंमत आहे पाव. मग हे सगळे पाव पाव भाग आहे. सॉरी, हे अर्धा भाग आहे. तसा पाव बघा 100 25 100चा पाव आहे. 16 64चा पाव आहे. 64चा पाव 16. 13 52चा पाव 13 आहे. आणि या सगळ्यांची किंमत सारखीच आहे. हे अपूर्णांक कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आपण उद्या बघू. सममूल्य अपूर्णांक कसे काढायचे. ठीक आहे. आणखी देतो. सातशे 28 त्याची किंमत पाव आहे. हे बघा 2/8 याची किंमत पाव आहे. 3/12 याची किंमत पाव आहे. 4/16 याची किंमत पाव आहे. 5/20 याची किंमत पाव आहे. 6/24 याची किंमत सुद्धा पाव आहे. त्याच्यानंतर जर एखादा असा 3 भाग घेतले 3/4 याला काय म्हणायचं? पाऊन. राईट. पाऊन. पाऊन. मग बघा 4 पैकी 3 भाग घेतले. 4 पैकी 3. मग 4 सारखे समजा जर 7 भाग घेतले. आता इथे 9 भाग घेतले. किती पैकी होईल? 12 पैकी. बघा 3 त्रिक 9 4 त्रिक 12. या 9लाच पुन्हा कशाने तरी पुन्हा याला जर समजा 3 ने गुणलं, दोघांना 3 ने गुणायचे. 9 त्रिक 27 12 त्रिक 36 त्याचा अपूर्णांक. याला 4 ने गुणा 5 ने गुणा 5 ने गुणलं 5 त्रिक 15 5 चोक 20. हे एकमेकांचे याचे सममूल्य अपूर्णांक आहे. हे संक्षिप्त आहे आणि हे त्याचे सममूल्य अपूर्णांक आहे. अशा पद्धतीने आपण सममूल्य अपूर्णांक हा घटक सुरू केलेला आहे. याचे आपण पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत आणि आपल्या वर्गामध्ये हे शिकवलं सुद्धा जाईल. पहिला भाग झाला की 1 तासाचा असाच. उद्या पुन्हा आपण एक भाग घेऊ. पुन्हा एक भाग 3-4 दिवसामध्ये 4 तासामध्ये दररोजच्या घड्याळी 4 तासामध्ये आपलं हे प्रकरण काय होईल? पूर्ण होईल. तुम्हाला परफेक्ट समजेल. ओके चला गुड. आणि हा व्हिडिओ तुम्ही घरी गेल्यावर परत पाहू शकता. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला काय नाव त्याचं? कोणतं चॅनल आहे आपलं? तांबेकर सर म्हटलं तरी चालेल, नाही तर ऑलराऊंडर बीजी सर म्हटलं तरी चालेल. थोडेसे वेगवेगळे व्हिडिओ असतात. अजून कुठले व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर? बैल बाजारातले, बैलाच्या खरेदी विक्रीचे. सुट्टीच्या दिवशी जात नाही का आपण? हा कसोट्याचं मग बाकी शाळेचे तर भरपूरच आहेत ना. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.